आमदार नरेंद्र मेहता सध्या आमच्यासोबत आहे. सर, आज महानगरपालिका निवडणुकीच्या महापौर पदाच्या निवडणुका पार पडणार आहेत. काय शुभेच्छा देणार आहेत सर, काय सांगणार? बघा, आज मीरा भाईंदरसाठी खूप महत्त्वाचं आहे. आज शहराचं प्रथम नागरिक हे नक्की होणार आहे, कारण गेल्या 3 वर्षापासून या शहरामध्ये महापौरी नाही, उपमहापौरी नाही, प्रथम नागरिक नाही. आज निवडणुका होतील आणि जनतेने या जनदार भारतीय जनता पक्षाला दिलेला आहे आणि मला आनंद आहे की आज भारतीय जनता पक्षाचा महापौर होतोय. मी ह्या शहराला कोटी कोटी वंदना करतो. पण सर, मराठी एकीकरण समितीने असा विरोध केला होता की मीरा भाईंदरमध्ये मराठी उमेदवार पाहिजे, तर त्याच्यावर काय सांगणार? मराठी एकीकरण समिती नाही, काही ठराविक लोक आहे जे राजकीय प्रेरित, आम्हाला हेही माहिती आहे त्यांचा मागे कोण आहे, हे जाणून बुजून शहराचं वातावरण खरा करणार, राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज आपण बघा, त्यांच्या मागे 50 लोकसुद्धा नाही. आणि भारतीय जनता पक्षामध्ये मराठी 50% नगरसेवक मराठी माणूस आहेत. या शहरामध्ये मराठी असू द्या की अमराठी असू द्या, सर्वांनी मिळून भाजपला जनदार दिलं, कारण की त्यांनी शहराचं प्रगती बघितली, जातीवाद बघितलं नाही. अननेसेसरी हा जातीवाद निर्माण करून कुठल्या तरी वेगळ्या दिशेला घेऊन जायचं प्रयत्न करतो, पण ह्याच्यात ते यशस्वी होणार नाही. या शहराचे नागरिकसुद्धा तज्ज्ञ आहेत आणि आम्हीसुद्धा. डिंपल मेहता महापौर झाल्यानंतर नवीन काय करणार आहेत मीरा भाईंदरमध्ये? बघा, असं आहे की डिंपल विनोद मेहता ते नाही, त्यांचाही जन्म इकडे झाला, त्यांचा वडिलाचाही जन्म इकडे झाला. आता माणूस 70 वर्षापेक्षा जास्त राहतो तरी त्याला नॉन मराठी बोलायचं, मला हा एक खरं म्हणजे हास्यास्पदच आहे. परंतु मागच्या वेळी डिंपल विनोद मेहता हे महापौर झाल्यानंतर हा शहराला झपाट्याने विकास झाला. मग तुम्ही बघा, फ्लायओव्हरचं काम असतील, 75 MLD पाणी असतील, सूर्या प्रकल्प असतील, सिमेंट कॉन्क्रीट रोड असतील, बौद्ध विहार असतील, मराठी समाज, मराठी म्हणून ते आगरी समाजाला जमीन, अनेक विकासाची कामं त्याच काळात झाली. आणि आता आम्हाला माहीत आहे की एक अनुभवी महापौर असलं की परत ते कामं अजून गतिशील होतील. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमचा, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.